राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीये. धरण 80% भरलं असून धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचलंय. जलसंपदा विभागानं अद्याप धरणातून कोणताही विसर्ग सुरू केलेला नाही. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होतीये. यंदा मान्सूननं उशिरा हजेरी लावल्यामुळं राधानगरी धरणाची पाणी पातळी चिंताजनकरित्या घटली होती. त्यामुळं शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि भविष्यातील जलसाठ्याबाबत सर्वांनाच चिंता लागली होती. मात्र जुलै महिन्यात पावसानं जोर धरताच परिस्थिती पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होतीये. सोमवारी धरणातील पाणी 7 स्वयंचलित दरवाजांपर्यंत पोहोचलं, तर आज मंगळवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 337 फूट 67 इंच इतकी होती. धरणात 6,610.06 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा नोंदला गेलाय. आज सकाळी 6 ते दुपारी 4 10 तासांच्या कालावधीत पाणलोट क्षेत्रात 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 116.96 MCFTची भर पडल्यामुळं पाणीसाठा वेगानं वाढत असल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे BOTसह धरणाचा एकूण विसर्ग पूर्णपणे बंद असल्यामुळं धरणातील प्रत्येक थेंब साठवला जातोय. पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काही दिवसात धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जाते. राधानगरी धरणातील वाढता जलसाठा शेतकऱ्यांसह सर्वच घटकांसाठी दिलासादायक असला तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे.